Chemistry Standard 11. We are discussing first chapter, some basic concepts of chemistry. Part 2. We have learned that anything which has mass and occupies a space is a matter. अशी कुठलीही गोष्ट की ज्याला वस्तुमान आहे आणि जे जागा व्यापतं ते म्हणजे द्रव्य असते. उदाहरणार्थ हवा, पाणी हे सगळे द्रव्य आहेत. ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात ते सगळं द्रव्य आहे, मॅटर. ज्याला वस्तुमान आहे, जे जागा व्यापतं ते द्रव्य, मॅटर. त्या मॅटरचे दोन प्रकार पडतात, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेसचे परत दोन प्रकार पडतात, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. एलिमेंटचे परत तीन प्रकार पडतात, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. तर हे एलिमेंटचे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स हे प्रकार आपल्याला शिकायचे. मिक्सचरचे दोन प्रकार असतात, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. ह्या पद्धतीनं मॅटरचं क्लासिफिकेशन होतं, वर्गीकरण होतं. प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेसचे दोन प्रकार, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. आणि मिक्सचरचे दोन प्रकार, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. एलिमेंट्सचे तीन प्रकार, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. आता प्युअर सबस्टन्सेस कोणाला म्हणतात, मिक्सचर्स कोणाला म्हणतात आपण बघितलं होतं, तरी परत एकदा बघूया. Pure substances have definite chemical composition. They always have the same properties regardless of their origin. Mixtures have no definite chemical composition, hence no definite properties. प्युअर सबस्टन्सला केमिकल कंपोजिशन असतं, डेफिनाइट असतं. उदाहरणार्थ पाणी. पाण्याचं केमिकल कंपोजिशन आपण लगेच सांगू शकतो, H2O, मीठ, NaCl. म्हणजेच हे प्युअर सबस्टन्सेस आहेत. पण तसं म्हटलं हवेचा असा एखादा केमिकल कंपोजिशन सांगता येत नाही. म्हणजेच हवा हे एक मिक्सचर आहे. म्हणजेच त्याला डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नसल्यामुळं त्याला डेफिनाइट प्रॉपर्टीज नसतात. पण जे प्युअर सबस्टन्सेस असतात त्यांचा केमिकल कंपोजिशन फिक्स असल्यामुळं त्यांच्या प्रॉपर्टीज आपण फिक्सपणे सांगू शकतो. तर प्युअर सबस्टन्सेसची आपण उदाहरणं बघितली होती, सगळे मेटल, प्युअर मेटल्स, डिस्टिल्ड वॉटर एटसेट्रा. आणि मिक्सचरमध्ये आपण बघितलं होतं पेंट, कॉन्क्रीट, हे सगळे मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. तर प्युअर सबस्टन्सेसचे दोन प्रकार पडतात, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. तर एलिमेंट कुणाला म्हणतात, आता आपण गोल्ड घेतलं तर त्या गोल्डचं आपण कुठलाही केमिकल रिॲक्शन करा त्याच्यावर, त्याच्यापेक्षा आपण त्याचे दुसरे तुकडे, सिम्पलर सबस्टन्सेस तयार करू शकतच नाही. म्हणजेच गोल्डवर जर आपण एखादी केमिकल रिॲक्शन केली, एखादा केमिकल चेंज केला तर त्याच्यावर कुठलेही त्याचा आपण ब्रोक डाऊन करू शकत नाही, त्याला तोडू शकत नाही, त्याच्यापेक्षा साध्या छोट्या सबस्टन्सेसमध्ये. आता ज्याला तोडता येतं त्याचं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. पाणी. पाणी एलिमेंट का नाही? लोखंड एलिमेंट आहे. का आहे? तर त्याला आपण ब्रोक करू शकत नाही सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये बाय केमिकल चेंजेस. म्हणजेच आपण लोखंडाला, सोन्याला ब्रोक डाऊन करू शकत नाही सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेसनं. पण पाणी मात्र एलिमेंट नाही. का? तर आपण त्याला ब्रोकन डाऊन करू शकतो. विच कॅन ब्रोकन. कसं ब्रोकन करू शकतो? पाण्यातनं जर इलेक्ट्रिक करंट पास केला तर पाण्यात त्या एका रॉडवर हायड्रोजन वायू बाहेर पडताना दिसतो, एकावर ऑक्सिजन. म्हणजेच पाण्याला तोडता येत. आणि त्याच्यापेक्षा सोपे सबस्टन्सेस, छोटे सबस्टन्सेस आपण तयार करू शकतो, ते म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग हायड्रोजनचे परत छोटे तुकडे होतात का? तर नाही. म्हणून हायड्रोजन मूलद्रव्य, ऑक्सिजन मूलद्रव्य. म्हणजे ज्याचे अजिबात छोटे तुकडे होऊ शकत नाही ते म्हणजे एलिमेंट्स. आणि ज्याचे छोटे तुकडे होतात असा प्युअर सबस्टन्स म्हणजे कंपाऊंड. आणि म्हणून एलिमेंट म्हणजे असा सबस्टन्स, असा प्युअर सबस्टन्स की ज्याचे परत आणखी बारके तुकडे, साधे सोपे तुकडे करता येत नाहीत एखाद्या केमिकल चेंजेसच्या साह्यानं, त्याला एलिमेंट असं म्हणतात. मग हे एलिमेंट आपण सांगू शकतो आपल्या आसपास 92 एलिमेंट आहेत निसर्गातले. मॅनमेड आणि निसर्गातले मिळून 118 एलिमेंट्स आहेत. अशा एलिमेंटचं तीन प्रकारात क्लासिफिकेशन झालेलं आहे, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. म्हणजे सिंपली धातू, अधातू, धातू सदृश्य. पण इथनं पुढं मराठी शब्द लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्याला मेटल म्हटलं की डोळ्यासमोर आलं पाहिजे आयर्न, गोल्ड. नॉन मेटल म्हटलं की आलं पाहिजे कार्बन, सल्फर. मेटलॉइड्स, सिलिकॉन, जर्मेनियम, ते आपल्या डोळ्यात आलं पाहिजे. आपल्याला मराठी भाषांतरापेक्षा त्याचं मिनिंग, कन्सेप्ट समजली पाहिजे. आता मेटल्स बघूया. मेटल्स हॅव ए लस्टर, शायनी अपीअरन्स. लस्टर म्हणजे चमकतात. बघा गोल्ड कसं चमकतं,
म्हणजेच त्यांना लश्चर असतं. कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजेच ते उष्णता आणि वीज वाहून नेतात. बघा आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी सगळ्या ॲल्युमिनियमच्या तारा आहेत, म्हणजे ॲल्युमिनियम मेटल त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. त्यामुळे इस्त्रीमध्ये आपण बघितलं ॲल्युमिनियमची फॉईल असते, म्हणजे ते हीटसुद्धा कंडक्ट करतात. म्हणजेच मेटलचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य दे हॅव लश्चर म्हणजे शायनी अपीअरन्स म्हणजे चमक असते. दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी कॅन बी ड्रॉन इन टू वायर म्हणजे आपण त्याची बारीक तार तयार करू शकतो. म्हणजेच ते डक्टाईल आहेत, त्यांची आपण तार तयार करू शकतो, त्याला म्हणतात डक्टाईल. कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स त्याचा पातळ पत्रा तयार करू शकतो, म्हणजेच त्याला म्हणतात मॅलिएबल. म्हणजेच मेटल्स हे डक्टाईल आहेत, मेटल्स हे मॅलिएबल आहेत. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड दे हॅव लश्चर. असे मेटल्स कोणकोणते आहेत तर आपल्याला सगळ्याला माहीत आहे, गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी. फक्त एकटा लिक्विड मेटल आहे ॲट ए रूम टेम्परेचर. बाकीचे सगळे मेटल सॉलिड असतात, फक्त एकटा मर्क्युरी हा लिक्विड आहे रूम टेम्परेचरला. नॉन मेटल्स दे डू नॉट हॅव लश्चर त्यांना लश्चर नसतं, पण तरीसुद्धा त्याला अपवाद आहे. डायमंड हे कार्बन नॉन मेटलचं रूप आहे, पण ते चमकतं. हिरा जो अतिशय चमकतो, चमकणाऱ्या पदार्थात त्याचा समावेश होतो, म्हणजे नियमाला अपवाद असतात, लक्षात ठेवायचं. तसाच आयोडीन पण आहे, तो नॉन मेटल असून सुद्धा तो चमक, म्हणजे नुसत्या लश्चरवर ठरवू शकत नाही तुम्ही मेटल नॉन मेटल. ती एक जनरल कॅरेक्टरिस्टिक आहे, पण काही त्याला अपवाद आहे. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्यांच्यातनं वीज आणि उष्णता वाहून नेता येत नाही, पण तरी त्याला सुद्धा अपवाद आहे. ग्रॅफाईट कार्बनचंच एक रूप आहे जे वीज वाहण्यासाठी वापरतात. आपल्याला माहिती आहे आपल्या घरी ड्राय सेल असतो, आपण घड्याळामध्ये वगैरे तो वापरतो, त्याच्यात आतमध्ये काळा रॉड आपण सगळ्यांनी बघितला, तो ग्रॅफाईटचाच असतो, म्हणजे जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. cannot be hammered into sheets or drawn into wire because they are brittle त्यांचा आपण पत्रा किंवा तार तयार करू शकत नाही, कारण जर आपण त्यांना बारीक करायला गेलो तर ते फुटतात, ठिसूळ होतात, बारीक बारीक कण होतात, म्हणून ते ठिसूळ असतात. पावडर लगेच त्यांची तयार होते. असे म्हणजे नॉन मेटल्स असतात. एक्झाम्पल्स आयोडीन, नायट्रोजन, कार्बन, सल्फर असे अनेक उदाहरणं सांगता येत. ज्यावेळेस आपण पिरियॉडिक टेबल शिकू त्यावेळेस आपल्याला एक झिगझॅग लाईन दिसेल, त्या झिगझॅग लाईनवरचे राईट हँड साईडचे सगळे नॉन मेटल्स असतात आणि त्या झिगझॅग लाईनच्या खालचे मेटल्स असतात आणि त्या झिगझॅग लाईनवरचे जे ॲक्च्युअल असतात ते मेटलॉइड्स असतात. ते आपल्याला पुढं डिटेलमध्ये शिकायला भेटेल. मेटलॉइड्स जे दोघांचेही गुणधर्म दाखवतात ते म्हणजे मेटलॉइड्स. Some elements have properties intermediate between metals and non-metals and are called metalloids or semi-metals. जे थोड्या थोड्या मेटल पासून पण थोड्या आणि नॉन मेटलच्या पण थोड्या, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज इंटरमिजिएट असतात, इन बिटवीन असतात. मेटल्स आणि नॉन मेटलच्या त्यांना मेटलॉइड्स म्हणतात, किंवा आणखीन एक दुसरं नाव सेमी मेटल्स. असे काही मेटलॉइड्स आहेत ते म्हणजे आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. आता कंपाऊंड्स मी मागा सांगितलं, पाण्याचे आपण छोटे छोटे तुकडे करू शकतो. पाण्यातनं इलेक्ट्रिक करंट पास केला की हायड्रोजन बाजूला निघतो, ऑक्सिजन, म्हणजेच आपण त्याचे छोटे तुकडे करू शकतो साध्या सोप्या केमिकल चेंजेसच्या सहाय्यानं. त्याला म्हणायचं कंपाऊंड. कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन. बघा ही पुस्तकातली डेफिनेशन चुकलेली आहे, इथं विच कॅन बी ब्रोकन, म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुस्तकात थोड्या थोड्या प्रिंटिंग मिस्टेक आहेत. कंपाऊंडच्या डेफिनेशनमध्ये पाहिजे विच कॅन बी ब्रोकन, म्हणून ते आपण दुरुस्ती करूया. which can be broken down into simpler substances by ordinary chemical changes. In a compound, 2 or 3 elements are combined in a fixed proportion. कंपाऊंड मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्ये एकत्र आलेले असतात. साधं सोपं उदाहरण घ्यायचं, पाणी आणि पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही 2 मूलद्रव्ये एकत्र आलेली असतात आणि तयार झालेला असतो H2O, म्हणजे त्यांचं फिक्स प्रपोर्शन असतो 2:1. हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा रेशो 2:1, म्हणजे त्यांचा रेशो फिक्स्ड असतो. H3O कधी होत नाही, H4O कधी होत नाही, म्हणजेच त्यांचा फिक्स्ड प्रपोर्शन असतं, त्यावेळेसच त्याला कंपाऊंड असं म्हणतात. मिक्सचर कंटेन्स 2 or more substances in no fixed proportions and may be separated by physical methods. आता कंपाऊंड झालं. मिक्सचर कुणाला म्हणायचं? ज्याच्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस असतात आणि त्याच्यात त्यांचं फिक्स्ड प्रपोर्शन नसतं. मी सांगितलं त्याच्यात हवा
त्या हवेमध्ये त्यांचं फिक्स्ड प्रोपोर्शन नाही, म्हणून हवा एक मिक्सचर आहे आणि मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. तुम्ही म्हणाल हवा कशी वेगळी करू, तर आपण ऑक्सिजन, नायट्रोजन हे सगळे गॅसेस हवेतले वेगळे करू शकतो. म्हणजेच त्याच्यात जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस आहेत ते कोण आहेत हवेत? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. आपण त्या हवेला कूल केलं की कूल करताना हे सगळे गॅसेस वेगवेगळे होतात. म्हणजेच मिक्सचर कुणाला म्हणायचं? ज्याच्यात 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस असतात, ज्यांचं प्रमाण फिक्स नसतं, ते आपण कमी जास्त करू शकतो आणि ज्यांना आपण सहजासहजी वेगळं करू शकतो फिजिकल मेथडच्या साहाय्यानं, त्याला मिक्सचर असं म्हणतात. मिक्सचरचे 2 प्रकार असतात, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. मिक्सचर्स आर फर्दर डिवायडेड इंटू 2 टाइप्स, होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. तर होमोजिनियस कुणाला म्हणायचं? एकजीव. बघा, आपण जर मीठ पाण्यात विरघळवलं तर काही काळानं आपल्याला मीठ पूर्णपणे विरघळल्यानंतर मिठाचे कण अजिबात दिसत नाही. म्हणजेच पाणी आणि मीठ एकजीव होतं की आपल्याला मीठ कोणतं आणि पाणी कोणतं हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. म्हणजे ज्यावेळेस एकजीव होतं, दोघांचा मिळून एकच लेअर बनतो, त्यावेळेस त्याला होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतात. म्हणून सगळे सोल्युशन्स हे होमोजिनियस मिक्सचर्स आहेत. सोल्युशन्स आर होमोजिनियस मिक्सचर्स बिकॉज the molecules of constituent solute and solvent are uniformly mixed throughout its bulk. आतील भागात ते युनिफॉर्मली मिक्स झालेले असतात, म्हणजे एकजीव झालेले असतात. सोल्यूट म्हणजे आपण टाकलेलं मीठ, सॉल्व्हंट म्हणजे पाणी. तर सोल्युशनमध्ये नेहमी 2 पार्ट असतात. जो कमी प्रमाणात असतो तो सोल्यूट, जो जास्त प्रमाणात असतो सॉल्व्हंट. म्हणजेच मीठ पाण्यात टाकलं की मीठ हा सोल्यूट झाला, पाणी हे सॉल्व्हंट झालं. तर ज्यावेळेस असा सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकजीव होतात त्यावेळेस त्याला होमोजिनियस मिक्सचर म्हणतात. पण त्याच जागी जर आपण तेलात पाणी ओतलं तर तेलाचा वेगळा थर तयार होतो, पाण्याचा वेगळा थर तयार होतो. मग ज्यावेळेस असे 2 लेयर्स तयार होतात, म्हणजेच एकजीव होत नाहीत, एकजीव मिक्स होत नाहीत, त्यावेळेस त्याला हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणतात. इन हेट्रोजिनियस मिक्सचर्स द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. अशा हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये मॉलिक्युल्स मात्र एकजीव होत नाहीत आणि त्यामुळं अशा मिक्सचरला हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणतात. हेट्रोजिनियसचं मिक्सचरचं उदाहरण सांगितलं आपल्याला, सस्पेन्शन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इन लिक्विड. इनसोल्युबल सॉलिड म्हणजे आपण गढूळ पाणी म्हणतो. गढूळ पाण्यात पाणी लिक्विड असतं आणि त्याच्यात मातीचे कण म्हणजे इनसोल्युबल सॉलिड असतो, म्हणून ते आपल्याला पाणी गढूळ दिसतं, म्हणजेच ते सस्पेन्शन असतं. म्हणून असं जे असतं ते हेट्रोजिनियस मिक्सचर असतं. स्टेट्स ऑफ मॅटर. आपल्याला द्रव्याच्या अवस्था 3 मूलभूत, 3 पेक्षा जास्त आहेत, पण महत्त्वाच्या 3 अवस्था आहेत. तर स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट्स, गॅस, लिक्विड अँड सॉलिड. कशावर ठरतात ह्या स्टेट्स? तर त्यांचे कण एकमेकाच्या किती जवळ आहेत. आता उदाहरणार्थ आपण बर्फ घेतलं, फ्रीजमधनं बर्फ काढला, तर ते बर्फ पाण्याचंच एक रूप आहे, पण ते घट्ट आहे म्हणून आपण त्याला सॉलिड म्हणतो. मग ते का घट्ट आहे? कारण त्या फ्रीजच्या कुलिंगमुळे त्याचे जे आयटम्स असतात ते अगदी एकमेकाच्या जवळ आलेले असतात. Constituent atoms or molecules are tightly held in perfect order and therefore solid possess definite shape and volume. आणि त्यामुळं सॉलिड्सला एक विशिष्ट असा आकार असतो आणि त्याचा आकारमान फिक्स असतो. म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सॉलिड्समधले पार्टिकल्स अगदी दाटीवाटीनं बसलेले असतात, अगदी एकमेकाच्या जवळ असतात, टाईटली हेल्ड, आणि त्यामुळे त्यांना डेफिनाईट शेप असतो, डेफिनाईट व्हॉल्यूम असतं. त्याच जागी जर आपलं रोजचं पाणी वापरायला घेतलं तर ते मात्र एका ठिकाणी मग थांबत नाही. असं जर आपण फरशीवर टाकलं की ते लगेचच दुसरीकडे जातं. तर पाणी हे लिक्विड आहे कारण त्याचे पार्टिकल्स मूव्ह होऊ शकतात. लिक्विड्स कंटेन्स पार्टिकल क्लोज टू इच अदर. त्याचे सुद्धा पार्टिकल जवळ असतात पण सॉलिड इतके जवळ नसतात. अँड दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. ते मात्र इकडून तिकडं लगेचच दुसरीकडे जातात. म्हणजे सॉलिडचे पार्टिकल अजिबात जागा सोडत नाहीत, पण लिक्विडचे पार्टिकल जवळ जरी असले तरी ते मात्र मूव्ह होऊ शकतात. म्हणजेच पार्टिकल किती एकमेकाच्या जवळ आहेत त्याच्यावरनं स्टेट ठरत असते. पार्टिकल अगदी घट्ट पकडून बसलेले असतील, अजिबात हलत नसतील, तर त्या पदार्थाची अवस्था असते सॉलिड. पार्टिकल जवळ असतील पण मूव्ह होऊ शकतात तर ती अवस्था असेल लिक्विड. जर पार्टिकल्स एकमेकापासून खूप दूर असतील लिक्विडपेक्षा आणि सॉलिडपेक्षा तर ती स्टेट म्हणजे गॅसेस. इन गॅसेस द पार्टिकल्स आर फार अपार्ट ॲज कम्पेअर्ड टू दोज इन लिक्विड अँड
सॉलिड स्टेट. म्हणून उदबत्तीचा धूर लावला, उदबत्तीचा वास आपल्याला रूम सगळीकडे येतो, कारण त्याचे पार्टिकल सगळीकडे पसरतात. म्हणजेच गॅसेसचे पार्टिकल्स इतके स्वतंत्र असतात की ते सगळीकडे फिरू शकतात, लिक्विड पार्टिकलच्या तुलनेत सुद्धा जास्त, कारण ते अगदी स्वतंत्र असतात. 3 states of matter are interconvertible by changing the conditions of temperature and pressure. आपण एकाच पदार्थाला तिन्ही अवस्थेमध्ये नेऊ शकतो, फक्त त्याचं आपल्याला टेम्परेचर बदलावं लागेल आणि प्रेशर. उदाहरणार्थ आपण पाणी घेतलं तर पाण्याचा बर्फ करू शकतो, पाण्याला आपल्याला थंड करावं लागेल, म्हणजेच टेम्परेचर कमी करावं लागेल. आणि आपण पाण्याला गॅस पण बनवू शकतो, पाण्याची वाफ तयार करू. मग पाण्याची वाफ तयार करायची असेल तर त्याला आपल्याला उष्णता द्यावी लागेल, म्हणजे टेम्परेचर वाढवावं लागेल. म्हणजेच पाण्याला आपण सॉलिड पण करू शकतो टेम्परेचर कमी करून, आणि पाण्याला गॅस पण बनवू शकतो जे लिक्विड स्टेटमध्ये आहे. त्याला गॅस बनवायचा असेल तर त्याला टेम्परेचर वाढवावं लागेल, म्हणजे उष्णता देऊन आपण त्याचा गॅस बनवू शकतो, म्हणजे वाफ होय. म्हणजेच एकच पदार्थ आपण सगळ्या अवस्थेमध्ये कन्व्हर्ट करू शकतो, फक्त आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशर बदलावं लागेल. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. मॅटरच्या प्रॉपर्टीज म्हणजे द्रव्याचे गुणधर्म आणि ते मोजायचे कसे ह्याच्याबद्दल आता आपण शिकणार आहोत. Different kinds of matter have characteristic properties which can be classified into 2 categories as physical properties and chemical properties. जे द्रव्य असतं त्या द्रव्याला 2 प्रकारचे गुणधर्म असतात, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. आता मी तुम्हाला नेहमी सांगितलं ह्या 2 शब्दामधला फरक. फिजिकल म्हणजे दिसतो कसा, म्हणजे रंग रूप सगळं सांगायचं त्याच्यात, आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे वागतो कसा, बिहेवियर, कुणाबरोबर कसा वागेल, कशी रिॲक्शन करेल. म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये सांगतात स्टेट, स्थिती कोणती असेल, सॉलिड आहे लिक्विड आहे, कलर सांगतील, ओडर सांगतील, वास, म्हणजे दिसतो कसा हे ज्याच्याबद्दल येतं ते फिजिकल प्रॉपर्टीज. वागतो कसा म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज, मग त्याच्यामध्ये कुणाबरोबर तो रिॲक्शन करेल. म्हणून मॅटरच्या प्रॉपर्टीज 2 प्रकारे सांगता येतात. 2 प्रकार असतात, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. मग फिजिकल प्रॉपर्टीज कुणाला म्हणायचं? फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्व्ड विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. त्याचं केमिकल कंपोजिशन न बदलता, म्हणजे H2Oच सूत्र राहणार पाण्याचं, ते कंपोजिशन न चेंज करता जे आपल्याला मोजता येतं त्याला म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टीज. उदाहरणार्थ पाण्याचं बर्फ झालं, बर्फ जरी झालं तरी त्याचा फॉर्म्युला तोच राहतो H2, म्हणजेच पाण्याचा बर्फ झाला. ही कसली प्रॉपर्टी झाली? फिजिकल प्रॉपर्टी झाली. मग कोणत्या असतात फिजिकल प्रॉपर्टी? कलर, ओडर वास, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी म्हणजे घनता, मेल्टिंग पॉइंट म्हणजे वितळण्याचं तापमान, बॉइलिंग पॉइंट म्हणजे उकळण्याचं तापमान म्हणजे उत्कलनांक, ह्याला द्रवणांक असं म्हणतात. पण मराठी शब्द लक्षात ठेवायची गरज नाही. जिथं सॉलिडचं लिक्विड होतं असं टेम्परेचर, जिथं लिक्विडचं गॅस होतं असं टेम्परेचर, डेन्सिटी, ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. तर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या? केमिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज व्हेअर सबस्टन्सेस अंडरगो ए केमिकल चेंज. ज्या प्रॉपर्टीजमध्ये सबस्टन्समध्ये बदल होतो, केमिकल चेंज होतो, त्याला म्हणायचं केमिकल प्रॉपर्टीज. अँड देअर एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन. त्यामुळे त्याचं केमिकल कंपोजिशन बदलतं, अशा प्रॉपर्टीजला म्हणतात केमिकल प्रॉपर्टीज. त्याचं एक उदाहरण दिलं पुस्तकात. फॉर एक्झाम्पल, कोल बर्न्स. कोल म्हणजे कोळसा, म्हणजे कार्बनचं रूप C. त्यावेळेस इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड, म्हणजे त्या कार्बनचं रूपांतर CO2 मध्ये होतं, म्हणजे त्याचा फॉर्म्युला बदलला, कंपोजिशन बदललं. किंवा दुसरं उदाहरण दिलंय, मॅग्नेशियम ऑयर बर्न्स इन एअर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियमची फीत जर आपण जळली तर जळण्या अगोदर त्याचा फॉर्म्युला असतो Mg, मॅग्नेशियम, आणि ज्यावेळेस जळतो पांढरी पावडर असते ते मॅग्नेशियम ऑक्साईड असतं, म्हणजे MgO. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या बदलात केमिकल कंपोजिशन बदलत असेल त्यावेळेस त्याला केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणतात. थँक्यू.